नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी. आजपासून आपण YouTubeला एक सीरीज घेऊन येतो, ज्यामध्ये आपले जे काही उपाय आपण सुचवत असतो Instaला, ते इथे डिटेलमध्ये सांगणार आहोत. हाय सॅलरी, हाय हेल्थ हॅझार्ड्स फॉर द आय-टी प्रोफेशनल असं होऊ नये, यासाठी आजचा हा डिटेल व्हिडिओ आहे. YouTubeची सीरीजमध्ये आपण छोटे-छोटे उपाय बघणार आहोत. तर सर्वात प्रथम येते मानेचा स्टिफनेस या लोकांमध्ये बघायला मिळतो. तर आपण यासाठी काय करू शकतो? दर 1 तासाने किमान 1 मिनिटाकरता राइट, लेफ्ट, अपवर्ड, बॅकवर्ड असे मानेच्या मूव्हमेंट्स करू शकतो. तसेच भुजंगासन, मकरासन हे आसन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. रात्री झोपण्यापूर्वी तीळ तेल असेल आपल्याकडे, तर ते थोडंसं कोमट गरम करून हलक्या हाताने मानेचा मसाज करायचा आहे. डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी काय करू शकतो? तर 20-20-20 हा जो नियम आहे, आफ्टर एव्हरी 20 मिनिट्स 20 सेकंदाकरता 20 फूट अंतरावर आपल्याला बघायचं आहे. स्क्रीनचा ब्राईटनेस कमी ठेवा. त्रिफळा धावण सांगितलेलं आहे. सकाळी उठल्यानंतर आपल्याला नेत्रप्रक्षालन करायचंय. त्याची विधी आपण खाली कॅप्शनमध्ये देत आहोत. अँक्झायटी, पुअर फोकस असेल, तर त्यासाठी आपण काय करू शकतो? त्यामध्ये आपल्याला पिंच ऑफ जायफळ एवढंच जायफळाची पूड टाकायची आणि ते झोपण्यापूर्वी घ्यायचं आहे. अनुलोम विलोम, भ्रामरी यासारखे प्राणायाम तुम्ही करायचे आहेत. किमान 1 तास आधी झोपण्यापूर्वी मोबाईल पूर्णपणे टाळा. वजन वाढीची, पोटाचा घेर वाढण्याची समस्या अलीकडे वाढली आहे. जिम करायला वेळ मिळत नाही, व्यायाम करायला वेळ मिळत नाही. तर आपण काय करू शकतो यामध्ये? जी छोटी-छोटी कामं असतात ना ऑफिसमध्ये, चहा पाहिजे, कॉफी पाहिजे आहे, पाणी पाहिजे आहे, हे पिऊन न सांगता स्वतः उठून करा. तिकडची फाईल तिकडे द्यायची आहे, स्वतः उठा. कामातून वेळ मिळतो, उभं राहून किमान 1 तासातून 1 मिनिटाकरता उभं राहून ते काम करा. तसेच बऱ्याच कंपन्यांमध्ये स्नॅक टाईममध्ये बऱ्याचदा ब्रेड, पाव असे प्रकार असतात, तर तिथे तुम्ही ते टाळा. तुम्ही फ्रूट कॅरी करा. एक फ्रूट संत्रा, मोसंबी, डाळिंब जे काही सीझनल फ्रूट असेल ते खाण्याचा प्रयत्न करा. तसेच बऱ्याच लोकांमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स येत आहे. हायपर टेन्शनचे बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम्स यायला लागले. तर रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही उजव्या कानामध्ये कॉटन ठेवू शकतात. त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळतात. बीपी लो राहायला मदत होते. तसरीचा भात घेणं शक्यतो टाळा. रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करायला विसरू नका. तसेच रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मेथी दाणे पाण्यामध्ये उकळून घ्या आणि मेथीचे दाणे चावून ते गरम पाणी पिऊन मग झोपा. तसेच रात्री झोपण्यापूर्वी पादाभ्यंग म्हणजे तेल किंवा त्रिफळा घृत जे डोळ्यांसाठी चांगलं असतं, तर ते रात्री पायाला लावून मग तुम्ही झोपा. तुम्ही सर्वात महत्त्वाचे आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडून वर्षातून किमान एकदा तरी बस्ती नावाचं पंचकर्म जरूर करून घ्या आणि महिन्यातून एकदा पूर्वकर्म म्हणजेच स्नेहस्वेदन, जनरल बॉडी अभ्यंग हे नक्की करा. तर हे सर्व उपाय नक्की करून बघा. तुमची हाय सॅलरी ॲट द कॉस्ट ऑफ युअर हेल्थ असायला नको, याची काळजी घ्या. धन्यवाद.